नमस्कार. आज आपण चौथ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. कर्मयोग हे साधन करण्यास सुगम असल्याने सांख्ययोगापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे सिद्ध केले. दुसऱ्या श्लोकामध्ये दोन्ही निष्ठांचे एकच फल निःश्रेयस परमकल्याण असे सांगितले होते. त्यानुसार पुढील 2 श्लोकात दोन्ही निष्ठांच्या फलांमध्ये एकता असल्याचे प्रतिपादन आता भगवंत करीत आहेत. श्लोक 4. सांख्ययोगो पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. श्लोकाचा अर्थ: वर सांगितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात, पंडित नव्हेत. कारण दोहोंपैकी एकाचे ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला पुरुष दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो. सांख्ययोग आणि कर्मयोग हे दोन्हीही परमार्थ तत्वाच्या ज्ञानाने परमपदरूपी कल्याणाची प्राप्ती होण्याची कारणे आहेत. अशा प्रकारे दोन्हींचे फल एक असले तरी जे लोक कर्मयोगाचे फल वेगळे आणि सांख्ययोगाचे वेगळे असे मानतात, जे फलभेदाची कल्पना करून दोन्ही साधने वेगवेगळी मानतात, ते लोक हे बालक होत. कारण दोन्हींच्या साधन प्रणालीमध्ये भेद असला तरी त्यांच्या फलामध्ये एकता असल्यामुळे वस्तुतः दोन्हींमध्ये एकताच आहे. परमार्थ तत्वज्ञानरूपी बुद्धीचे नाव पंडा हे होय आणि ती ज्याला असते त्याला पंडित म्हणतात. म्हणून यथार्थ तत्वज्ञानी सिद्ध महापुरुषाचे नाव पंडित असे आहे. संन्यास आणि कर्मयोग दोन्ही निष्ठांचे फल एकच आहे आणि ते म्हणजे परमार्थ ज्ञानाने परमात्म्याची प्राप्ती. म्हणून असे म्हणणे योग्यच आहे की एकामध्ये पूर्णतः स्थित असणारा पुरुष दोन्हींचे फल प्राप्त करून घेतो. जर कर्मयोगाचे फल सांख्ययोग हे असते आणि सांख्ययोगाचे फल परमात्म्याच्या साक्षात्कार रूपी मोक्षाची प्राप्ती असे असते तर दोन्हींमध्ये फलभेद असल्यामुळे असे म्हणता आले नसते. कारण असे मानल्यामुळे सांख्ययोगामध्ये पूर्णपणे स्थित असलेला पुरुष कर्मयोगाच्या फलस्वरूप सांख्ययोगामध्ये पहिल्यापासूनच स्थित असतो. मग कर्मयोगाचे फल त्याला आणखी काय मिळणार? आणि कर्मयोगामध्ये व्यवस्थितपणे स्थित असलेला पुरुष जर सांख्ययोगामध्ये स्थित होऊनच परमात्म्यास प्राप्त करून घेतो तर तो सांख्ययोगाचे फल सांख्ययोगानेच प्राप्त करून घेतो. मग एकाच निष्ठेमध्ये व्यवस्थितपणे स्थित असलेला पुरुष दोन्हींचे फलरूप परमात्मा प्राप्त करून घेतो असे म्हणणे कसे सार्थक होईल? म्हणून हेच वाटते की दोन्ही निष्ठा स्वतंत्र आहेत आणि दोन्हींचे एकच फल आहे. अशा प्रकारे मानल्यामुळेच दोन्हींपैकी कोणत्याही एका निष्ठेमध्ये व्यवस्थितपणे स्थित असलेला पुरुष दोन्हींचे फल प्राप्त करून घेतो हे भगवंतांचे म्हणणे सार्थ ठरते. अशा प्रकारे आज आपण चौथ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 5व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.